सर्ग 7वा. तपोवन प्रवेश. तेव्हा वनाच्या अभिलाषेमुळे सर्व आसक्तींपासून मुक्त होऊन रडणाऱ्या अश्रुमुख छंदकाला निरोप देऊन सिद्धासारख्या आपल्या रूपाने त्या आश्रमाला प्रकाशित करीत सिद्धार्थ तिथे प्रविष्ट झाला. सिंहाप्रमाणे चालणाऱ्या त्या राजपुत्राने मृगांच्या त्या अंगणामध्ये मृगाप्रमाणे प्रवेश केला. वस्त्रालंकारांच्या शोभेने विरहित असून देखील केवळ आपल्या शरीराच्या शोभेने त्याने सर्व आश्रमवासीजनांच्या नजरा जिंकून घेतल्या. आपल्या पत्नीसोबत चक्रधर तपस्वी कौतुकाने हातात असलेले जू तसेच धरून ठेवून बैलांप्रमाणे अर्धे खाली वाकलेल्या डोक्याने त्या इंद्रतुल्य सिद्धार्थाला पाहत राहिली. तेथून हल्ले नाहीत. होमाच्या लाकडासाठी बाहेर गेलेले ब्राह्मण परत आले होते. समिधा व फुलांनी त्यांचे हात पवित्र झाले होते. महातपस्वी आणि बुद्धिमान असून देखील ते मठात न जाता त्याला पाहायला गेले. निळे मेघ पाहून जसे आवाज करतात तसेच आनंदाने उन्मत्त होऊन मयूर केकारव करू लागले. तृणांकुर सोडून चंचल नयनी हरिण आणि हरिणाप्रमाणे चरणारे तपस्वी समोर उभे राहिले. उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणाऱ्या त्या इक्ष्वाकू कुळाच्या प्रदीपाला पाहून प्रसन्न झालेल्या होमासाठी दूध काढल्या जाणाऱ्या मुनींच्या गायींना त्यांचे दोहन आधीच झाले असूनही त्यांना पुन्हा पान्हा फुटू लागला. हा वसूंमध्ये आठवा आहे काय, अथवा अश्विन कुमारांपैकी स्वर्गातून अवतरलेला एक कुमार तर नव्हे. त्याला पाहून तेथे अशीच विस्मयकारी वचने मुनी जोरजोराने उच्चारू लागले. इंद्राच्या दुसऱ्या शरीराप्रमाणे चराचर जगताच्या ज्योतीप्रमाणे त्याने संपूर्ण वन स्वच्छेने अवतरलेल्या सूर्याप्रमाणे प्रकाशित केले. तेव्हा त्या आश्रमवासी जनांकडून यथावत पूजित आणि निमंत्रित झाल्यावर त्याने पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्या धार्मिकांची प्रतिपूजा केली. पुण्यार्जन करणाऱ्या स्वर्गाभिलाषी लोकांनी भरलेल्या त्या आश्रमामध्ये मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या त्या धीराने नाना तपस्व्यांचे दर्शन घेत विचरण केले. तेथे त्या तपस्व्यांच्या विविध तपस्या पाहून त्या सौम्याने तत्व जाणून घेण्याच्या इच्छेने कुणा तपस्याच्या मागे मागे जाऊन असे म्हटले, मी पहिल्यांदाच आश्रम पाहत असल्यामुळे मला हे धर्मविधी माहीत नाहीत, म्हणून आपण मला आपला निश्चय काय आहे आणि कोणाकरता हा आपण केलेला आहे ते सांगावे. तेव्हा या तपस्वी ब्राह्मणाने त्या सर्वश्रेष्ठ पराक्रमी शाक्य सिद्धार्थाला तपस्येची वैशिष्ट्ये आणि तपस्येच्या फळाची क्रमाक्रमाने माहिती दिली. पाण्यात वाढलेली जंगली अन्न, पाणी, फळे आणि मुळे हीच मुनींचा शास्त्रोक्त आहार होय. तपस्व्यांचे वेगवेगळे अनेक प्रकार आहेत. काही तपस्वी पक्षाप्रमाणे टिपलेल्या अन्नावर जगतात, तर काही हरिणाप्रमाणे गवत खातात. वारूळ झालेले काही तपस्वी सर्वांसोबत जंगलातील वाऱ्यावरच जगतात. इतर काही दगडांनी कुटून दळून वाळून खातात. काही आपल्या हाताने सोललेल्या अन्नावर उदरनिर्वाह करतात. इतर काही दुसऱ्यासाठी अन्न शिजवतात आणि त्यातून जर काही उरले तर त्यावरच आपले निभावून घेतात. काही आपला जटासंभार पाण्याने भिजवून मंत्रपूर्वक दोनदा अग्नीमध्ये हवन करतात. काही जण पाण्यात प्रवेश करून कासवांकडून खरचटल्या गेलेल्या शरीराने माशांबरोबर राहतात. अशा प्रकारे खूप आधीपासून संचित श्रेष्ठ तपस्यांच्या बळावर ते स्वर्गामध्ये जातात आणि निकृष्ट हीन तपस्वी मृत्यूलोकातच राहतात. दुःखाच्या मार्गाने सुखाची प्राप्ती होते आणि सुखालाच दुःखाचे मूळ मानत असतात. त्या तपस्व्याचे हे बोलणे ऐकून ज्याला तत्वांचे दर्शन झाले नाहीच, त्या राजकुमाराचे समाधानही झाले नाही आणि तो हळूहळू स्वतःशीच बोलू लागला. नाना प्रकारच्या तपस्या दुःखात्मक आहेत आणि स्वर्ग हे तपस्येचे प्रमुख फळ आहे आणि हे जग तर बदलणारे आहे. म्हणून आश्रमियांचे हे कष्ट नक्कीच सहहेतुक आहेत. प्रिय बंधू बांधव आणि कामोपभोगांचा त्याग करून जे नियमाचे आचरण करतात ते एकापासून मुक्त होऊन दुसऱ्या बंधनात पडण्याची इच्छा बाळगतात. तपस्या नामक शरीरातील क्लेशांनी कामोपभोगाच्या प्राप्तीसाठी जो कर्म प्रवृत्तीची आकांक्षा बाळगतो तो संसारातील जरामरणादी दोषांकडे दुर्लक्ष करीत दुःखानेच दुःखाची इच्छा बाळगीत असतो. लोकांना नेहमी मृत्यूची भीती वाटत असते आणि ते पुनर्जन्मासाठी प्रयत्न करीत असतात. जन्म झाल्यास मृत्यू अटळ असतो, म्हणून ते ज्याला भीतात त्यातच बुडून जातात. काही इहलोकासाठी कष्ट सहन करतात तर काही स्वर्गासाठी कष्ट करतात. खरोखरच आशेवरच हा केविलवाना मनुष्य प्राणी हे विश्व अकृतार्थ असफल असून देखील सुखाच्या लोभाने दुःखात पडत असतो. वास्तविक हा हिनाचा त्याग उत्तमाकडे जाणारा हा प्रयत्न नक्कीच निंदनीय नव्हे, परंतु जेणेकरून पुन्हा काहीही करावे लागणार नाही अशा प्रकारे विद्वानाने
एकसारखा प्रयत्न करीत असले पाहिजे. या जगामध्ये काय क्लेश धर्म ठरत असेल तर मग शरीर सुखाला अधर्म मानावे लागेल. परलोकात धर्माने सुख प्राप्त होते, म्हणून या जगात धर्म हे अधर्मरूपी फल धारण करीत असते. कारण मनाच्या वर्चस्वानेच शरीर प्रवृत्ती किंवा कर्मापासून निवृत्ती होत असते. म्हणून चित्ताचेच दमन करणे योग्य ठरते, कारण चित्ताशिवाय असलेले शरीर लाकडासारखे होय. भोजनाच्या शुद्धीमुळे जर पुण्यप्राप्ती होत असेल तर मग हरिणाधिक गवत खाणाऱ्यांना सुद्धा पुण्यलाभ होत असला पाहिजे. तसेच भाग्यदोषाने जे संपत्तीहीन आणि फलसुखांपासून वंचित आहेत ते देखील पुण्याचे भागीदार ठरावेत. कारण ही दुःखी व दरिद्री माणसे तपस्व्याप्रमाणेच आहार करीत असतात. दुःखामध्ये संकल्प हेतू जर पुण्याचे कारण निमित्त ठरत असेल तर सुखातही तोच संकल्प करायला हवा जो पुण्याचे कारण आहे. आणि सुखात संकल्प हा जर प्रमाण ठरत नसेल तर दुःखातही संकल्प प्रमाण ठरू नये. त्याप्रमाणेच कर्मशुद्धीसाठी जे लोक पाण्याला तीर्थ मानून स्नान करतात त्यांना सुद्धा यातून केवळ मानसिक समाधान तेवढे मिळत असते, कारण पाणी पापाला पावित्र्य मिळवून देऊ शकत नाही. गुणवंतांनी जे जे पाणी स्पर्शिले ते पाणी जर या पृथ्वीतलावर तीर्थ पवित्र ठरत असेल तर मग मी गुणांनाच तीर्थ मानतो, कारण पाणी तर शेवटी निसंशयपणे पाणीच असते. अशा प्रकारे त्यांनी युक्तियुक्त तर्कपूर्ण खूप तत्वविचार केला. तोपर्यंत सूर्य मावळतीला गेला. त्यानंतर त्यांनी हवनाच्या धुराने मलिन झालेल्या वृक्षांनी भरलेल्या तपस्येच्या प्रभावाने शांती नांदत असलेल्या वनात प्रवेश केला. तेथे प्रज्वलित अग्निहोत्र उचलले जात होते. यज्ञाच्या शेवटी स्नान केलेल्या ऋषींनी ते वन भरलेले होते. जपजाप्याच्या स्वराने देवमंदिर निनादत होते. जणू ते वन धर्मकार्याचे स्थळच होऊन गेले होते. चंद्रतुल्य अशा त्याने तपस्यांची परीक्षा करीत कित्येक रात्री तिथेच निवास केला आणि सर्व दृष्टीने तपश्चर्या समजून घेऊन त्या तपोभूमीतून पाय बाहेर काढला. त्याच्या रूप आणि महात्म्याने आकृष्ट चित्त झालेले आश्रमवासी तेथून त्यांच्या मागोमाग तसेच गेले जसे अनार्यांनी जिंकलेल्या प्रदेशातून माघार घेणाऱ्या धर्माच्या मागोमाग महर्षीगण निघून जातात. जेव्हा जटा वल्कल चीर वस्त्रे धारण केलेल्या त्या तपस्यांना त्याने येताना पाहिले आणि त्यांच्या तपांचा आदर करीत तो शोभायुक्त मंगलमय अशा सुंदर वृक्षाखाली उभा राहिला. तेव्हा ती आश्रमवासी जवळ जाऊन त्या नरश्रेष्ठाला वेढून उभे राहिले आणि त्यांच्यातील एका वृद्धाने अत्यंत सन्मानपूर्वक सांत्वनाने मधुरपणाने युक्त असे वचन उच्चारले. आपल्या आगमनाने हा आश्रम पूर्ण भरल्यासारखा वाटत होता. आपल्या जाण्याने तो शून्यवत सुनासुना झाला आहे. म्हणून हे बाळा, जिवंत राहू इच्छिणाऱ्या शरीराकरिता आयुष्याप्रमाणे असलेल्या आपण या आश्रमाला सोडून जाऊ नये. ब्रह्मर्षी, राजर्षी व देवर्षींनी सेवित असा हा पवित्र हिमालय पर्वत जवळच आहे, ज्याच्या सान्निध्यामुळे प्रभावाने तेजाने तपस्यांच्या तपस्या वृद्धिंगत होतात. तद्वतच धर्मात्मानी आत्मवेत्ता देवर्षी आणि महर्षींचे निवास असलेला स्वर्गाच्या सोपानाप्रमाणे हा पवित्र तीर्थ सभोवताल विद्यमान आहे. आणि येथून मग विशेष धर्माकरिता उत्तर दिशेचाच अंगीकार करणे योग्य ठरेल. विद्वान माणसाने दक्षिण दिशेला एक पाऊल देखील टाकणे योग्य नाही. या तपोवनात जर आपणास कुणी निष्क्रिय किंवा संकुचित विचारधर्माप्रमाणे पडलेला किंवा अपवित्र दिसला असेल, ज्याच्यामुळे आपणास येथे राहाव्याची इच्छा नसेल, तर आपण तसे सांगावे आणि तोपर्यंत आपण येथेच राहावे. तपोनिधान तपपुंज स्वरूप असणारे आपणास हे तपस्वी आपल्या तपस्येचे सोबती बनवू इच्छितात. जसा इंद्राच्या सोबतीने बृहस्पतीचा झाला होता तसाच अभ्युदय आपणासोबत निवास केल्याने यांचाही होईल. तपस्व्यांपैकी त्या प्रमुख तपस्व्याने अशा प्रकारे म्हटल्यावर जन्म विनाशाची प्रतिज्ञा करीत बसलेले त्या मनीषीने आपल्या अंतकरणातील भाव विचार प्रकट केले. आपल्या आतिथ्य प्रियतेमुळे ज्यांना सर्वच जण स्वजनाप्रमाणे वाटतात अशा सरळ स्वभावी धर्मपालक मुनींच्या माझ्याबद्दलच्या भावानी मला अत्यानंद झाला आणि मी सन्मानित झालो. स्नेहपूर्ण हृदयस्पर्शी प्रिय वचनाने संक्षेपात मी जणू न्हावून निघालो आणि नुकताच धर्मग्रहण केलेला असून सुद्धा धर्माबद्दलचा आनंद यावेळी पुन्हा वाढतो आहे. अशा प्रकारे माझ्याकडे आकर्षित झालेल्या मला आश्रय देणाऱ्या ज्यांनी माझ्याबद्दल वत्सलतेने अत्यंत ममत्व दाखवले आहे अशा आपणा सर्वांना सोडून जाताना मला आपल्या बांधवांना सोडताना झाले तसेच दुःख आताही होत आहे. आपण सर्वांचा हा धर्म स्वर्ग प्राप्तीसाठी आहे, परंतु माझी अभिलाषा पुनर्जन्म नाशाची आहे. या कारणानेच मला या वनात राहण्याची इच्छा नाही, कारण प्रवृत्ती धर्मापेक्षा निवृत्ती धर्म वेगळा आहे. ज्यामुळे मी इथून जातो आहे
याला कारण माझी इथली नावड, अरुची किंवा इतरांची आचारहीनता नव्हे. आपण महर्षी समान आहात, कारण आपण पूर्वयुगांपासून प्रचलित धर्मामध्ये कायम आहात. तेव्हा सिद्धार्थाचे प्रिय, मनोहर, अर्थयुक्त, प्रेमपूर्ण, प्रभावशाली, ओजस्वी आणि गौरवान्वित वचन ऐकून ते तपस्वी विशेष करून अतिशय सन्मानित झाले. तेव्हा तेथे अंगाला राख फासलेल्या, दीर्घ शरीरधारी, जटा शिखाधारी, वल्कलधारी, पिंगट डोळे असलेला, पातळ आणि लांब नाशिका असलेला, हाती कमंडलू धारण केलेला कोणी ब्राह्मण असे वचन बोलला. हे मेधावी, आपला निश्चय प्रण खरोखर उत्तम आहे, कारण आपण तारुण्यावस्थेत असूनही जन्माबद्दलचा दोष ओळखला आहे. कारण स्वर्गानी अपवर्गाचा सम्यक विचार करून अपवर्गामध्ये ज्याची बुद्धी स्थिर आहे तोच खरा विचारवंत होय. आसक्त पुरुष त्या त्या यज्ञ, तप आणि नियमांनी स्वर्गात जाण्याची इच्छा करतात, परंतु सत्यवंत पुरुष आसक्ती रागासोबत शत्रुवत युद्ध करून मुक्तिप्राप्तीची इच्छा करतात. म्हणून जर आपली ही निश्चयबुद्धी दृढ असेल तर आपण त्वरित विंध्य कोष्ठाला जावे. तेथे ज्यांनी नैष्टिक कल्याणात दिव्य ज्ञान प्राप्त केले आहे असे आराड मुनी निवास करतात. त्यांच्याकडून आपणास तत्वमार्ग ऐकायला मिळेल आणि आवड वाटल्यास स्वीकारही करता येईल. परंतु मला असे दिसते की आपली कुशाग्र बुद्धी त्यांच्या बुद्धीचा सुद्धा तिरस्कार करून पुढे निघून जाईल. स्पष्ट आणि उंच नाशिका असलेली, विशाल लांब डोळे व लाल लाल ओठ असलेली, पांढरे शुभ्र तीक्ष्ण दात आणि पातळ लाल जीभ असलेले आपले हे मुख संपूर्ण ज्ञान सागराचे प्राशन करेल. आपली जी अथांग गंभीरता आहे, जे तेज आहे आणि जी लक्षणे आहेत, यावरून स्पष्ट होते की पूर्वयुगात या पृथ्वीवर ऋषींना देखील जे ज्ञान प्राप्त झाले नाही असे आचार्यपद आपण प्राप्त कराल. तेव्हा तो राजपुत्र अत्युत्तम असे म्हणून त्या ऋषींचे अभिनंदन करून तेथून निघाला. त्या आश्रमवासियांनी पुन्हा त्यांचा विधिवत प्रतिसन्मान व प्रत्याभिनंदन करून आपल्या तपोवनामध्ये प्रवेश केला. श्री अश्वघोषकृत पूर्व बुधचरित महाकाव्यातील हा तपोवन प्रवेश नावाचा 7वा सर्ग समाप्त झाला. बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी, सार्थश्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादीपासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत.
तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो CD, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 98 50 66 65 81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.